नमस्कार, रेसिपी सर्कल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण करणार आहोत बेसनाची पोळी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी साहित्य घेतले आहे: 1 वाटी बेसन पीठ, 1 मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतला, 2 ते 3 हिरवी मिरची, थोडंसं लाल तिखट, लसूण आणि अद्रक, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ व हळद. आता मिक्सरमध्ये आपल्याला हिरवी मिरची, लसूण, अद्रक बारीक करून घ्यायचं. हे बारीक करून झाल्यानंतर एका मोठ्या बाउलमध्ये घेऊया बेसन पीठ. त्यामध्ये घालूया हळद, मीठ व आपण बारीक करून घेतलेली हिरवी मिरची आणि लसूण यामध्ये मिक्स करायचं. सुरुवातीला आपल्याला यामध्ये पाणी न घालता हे अगोदर मिक्स करून घ्यायचं. यामध्ये घालूया लाल तिखट व मिक्स करून घेऊ. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं. आपल्याला हे बॅटर जास्त सैलसर व जास्त घट्टही ठेवायचं नाही, त्यामुळे आपल्याला लागेल तसं पाणी यामध्ये घालून आपण हे मिक्स करून घेऊया. तर या पद्धतीने आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. यामध्ये घालूया कांदा व कोथिंबीर व मिक्स करून घेऊ. आपलं हे बॅटर अजून थोडं घट्ट आहे, तर यामध्ये थोडंसं पाणी घालून हे मिक्स करून घेऊ. तर या पद्धतीने आपले हे बॅटर तयार झालेले आहे. आपण याला 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवूया. आता 5 ते 10 मिनिटानंतर आपण बेसन पोळी करायला घेऊया. त्यासाठी मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे व पॅनला आता तेल लावून घेऊया. आता त्यावरती आपण बेसन पोळी करून घेऊ. आता आपल्याला यावरती अर्धा ते 1 मिनिट झाकण ठेवायचं. आता झाकण काढून घेऊया व पोळीला वरच्या बाजूने तेल लावून घेऊ. आता आपल्याला दुसरी बाजूही भाजून घ्यायची आहे. तर खालच्या बाजूने आपली पोळी चांगली भाजलेली आहे. तर आपली पोळी आता दोन्ही बाजूने चांगली भाजली आहे. तर या पद्धतीने आता आपण उर्वरित पोळ्या करून घेऊ. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.